2018च्या सर्वेक्षणानुसार तालुक्यात 3,492 घरकुलांची मंजुरी, 2,700 लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वितरित, 76 लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचं वितरण, घरकुल स्वप्न साकार करण्यासाठी मिशन मोडवर काम करण्याच्या सूचना, गृहोत्सवासारख्या या उपक्रमात लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी पत्र वाटप, पंचायतीच्या समन्वयाने पुढील अंमलबजावणीचा निर्धार. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2018च्या सर्वेक्षणानुसार चंदगड तालुक्यात 3,492 घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. यातील 2,700 लाभार्थ्यांना मंजुरी पत्रांचं वितरण पूर्ण झालं असून 76 लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचं वितरण माजी राज्यमंत्री भरमू पाटील, माजी सभापती शांताराम पाटील आणि जिल्हा परिषद माजी सदस्य सचिन बल्लाळ यांच्या हस्ते करण्यात आलं. कैलासवासी माजी खासदार सदाशिवराव मंडलिक सभागृहात चंदगड पंचायत समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात हा वितरण समारंभ पार पडला. पुणे येथील मुख्य कार्यक्रमाचं प्रक्षेपण पंचायत समितीत करण्यात आलं. गट विकास अधिकारी बाळासाहेब भोगे यांनी कार्यक्रमाचं प्रस्तावित केलं. यावेळी बोलताना माजी राज्यमंत्री भरमू पाटील यांनी लाभार्थ्यांना विनाअडथळा आणि वेळेत घरकुलांचं स्वप्न पूर्ण करता यावं यासाठी पंचायत समिती प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी अशी सूचना दिली आहे. माजी सभापती पाटील यांनी पंचायत समिती प्रशासनाने मिशन मोडवर काम करून 31 मे 2025 अखेर मंजूर सर्व घरकुलांचं बांधकाम पूर्ण करावं असे निर्देश दिले आहेत. सचिन बल्लाळ यांनी घरकुल वितरण हा एक प्रकारचा गृहोत्सव असल्याचं नमूद करत मोठ्या प्रमाणात होत असलेल्या घरकुल वितरणाचे महत्त्व स्पष्ट केले. प्रातिनिधिक स्वरूपात वनिता वाके, गुंडू गावडे, सरिता कुंदेकर, सुमन पाटील, मारुती हसबे, आनंदीबाई गावडे आणि सपना सुरेश गावडे यांना मान्यवरांच्या हस्ते घरकुल मंजुरी पत्रांचं वाटप करण्यात आलं. तसेच अशोक गडदे आणि हरेरे यांच्या हस्तेही लाभार्थ्यांना मंजुरी पत्रांचं वितरण करण्यात आलं. या योजनेअंतर्गत उर्वरित लाभार्थ्यांना वेळेत घरकुल लाभ मिळावा यासाठी पंचायत समिती प्रशासनाने समन्वयाने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.